नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पल्लवी. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी इयत्ता 8वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाच्या दुसऱ्या धड्याचा व्हिडिओ बनवला आहे. अर्थात मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणेच व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच उद्देश, ज्या मुलांना इतिहास विषयात फारशी रुची नाही, ज्यांना क्लासला जाणं शक्य नाही, त्यांना हा व्हिडिओ पाहून इतिहास विषय समजण्यास मदत होईल. मागच्या धड्यात आपण पाहिलं होतं की इतिहासाची साधनं कोणती किंवा इतिहास कसा कोणत्या साधनांमधून आपल्यापर्यंत पोहोचतो हे शिकलोत. आठवत आहे ना? आज मी इतिहासाच्या दुसऱ्या धड्याची सुरुवात करणार आहे. आधुनिक भारताच्या कालखंडामध्ये युरोपचा फ्रेंच राज्यक्रांतीचा भारताच्या इतिहासाशी कसा संबंध होता या घटकांचा अभ्यास या धड्यात आपण करणार आहोत. प्रबोधन युग. इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं. इसवी सनाच्या 13व्या ते 16व्या शतकात अशा खूप गोष्टी झाल्या ज्यामुळे आधुनिक युगाचा पाया रचला गेला. म्हणजेच या कालखंडात नवनवीन शोध, धर्मसुधारणा, चळवळी, अनेक प्रबोधनं झाली. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असं म्हणतात. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचं पुनरुज्जीवन झालं. पुनरुज्जीवन झालं म्हणजेच काय? त्या परंपरांचा नवीन जन्म झाला. परंपरा त्या होत्या त्या पुन्हा जागृत झाल्या. याचा उपयोग मानवतावादाला चालना, नवीन प्रगती, माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यासाठी झाला. ज्ञान, विज्ञान, विविध कलांच्या क्षेत्रात नवनवीन शोध म्हणजेच प्रबोधनाचा आविष्कार झाला. एवढंच नाही तर माणसांच्या भावभावनांचा आणि संवेदनाचं चित्रण होऊ लागलं. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य म्हणजेच नवीन पुस्तकं, ग्रंथ लिहिली गेली. इसवी सनाच्या 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. या छपाई यंत्रामुळे काय झालं तर नवे विचार, नव्या संकल्पना, ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागलं. म्हणजेच नवनवीन साहित्य रचलं गेलं जाऊ लागलं. प्रबोधन युगाबरोबरच धर्मसुधारणा चळवळी खूप महत्त्वाच्या ठरतात. स्वतंत्र पद्धतीने, स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू काय करायचे तर कर्मकांडाच्या नावावरती लोकांची खूप लूटमाट करायचे. या विरोधात जेव्हा युरोपात चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असं म्हणतात. म्हणजे जेव्हा ख्रिस्ती धर्मगुरूंनी कर्मकांडाच्या नावावरती लोकांची लूटमाट करायचे तेव्हा जेव्हा युरोपातले लोक या विरुद्ध तेव्हा आवाज उठवला, त्या चळवळीला आपण धर्मसुधारणा चळवळ असं म्हणतो. याच काळात भौगोलिक शोध नवनवीन लागतच होते. इसवी सनाच्या 1453मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतलं. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात होते. खुष्कीचा व्यापारी मार्ग म्हणजे काय? जमिनीवरून जमिनीचा जो मार्ग असतो ना त्याला आपण खुष्कीचा मार्ग म्हणतो. त्यामुळं काय झालं, युरोपातल्या देशांना आता आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणं गरजेचं वाटू लागलं. या सगळ्यातून भौगोलिक शोध लागले. मध्ययुगाकडून जेव्हा युरोप आधुनिक युगाकडे वाटचाल करत होता त्याच वेळेस युरोपमध्ये वैचारिक क्रांतीसुद्धा घडत होती बरं का. आधी अंधश्रद्धा बाळगणारे अज्ञानी लोक समाज आता बाहेर पडत होता. आधीच्या रूढी परंपरांकडे, घडणाऱ्या घटनांकडे कुतूहलाने पाहत होता. याच बदलाला वैचारिक क्रांती असं संबोधतात. या चिकित्सेने कुतूहलाने युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना मिळाली. वैचारिक क्रांतीबरोबरच राजकीय क्षेत्रातही युरोपात क्रांती सुरू झाली होती.
18व्या आणि 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. याच काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. संसदीय लोकशाही काय असतं हे मी तुम्हाला नागरिकशास्त्राच्या पहिल्या धड्यामध्ये सांगणारच आहे. आता जेव्हा वैचारिक क्रांती झाली, प्रबोधन युगाला सुरुवात झाली होती, भौगोलिक नवनवे शोध लागत होते, त्याच दरम्यान अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध एक झालं होतं. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध कोणामध्ये झालं होतं आणि कशावरून झालं होतं हे सांगते. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा खुष्कीचा मार्ग बंद झाला, त्यामुळे युरोपीय देशांना आता नवा मार्ग शोधून काढणं गरजेचं होतं. मग तेव्हा नवीन मार्ग शोधून काढले गेले होते. याच शोधादरम्यान अमेरिका खंडाचा शोध लागला. मग युरोपीय देशांनी आपले लक्ष या अमेरिका खंडाकडे वळवलं. अमेरिका खंडाच्या विविध क्षेत्रांवर त्यांनी वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने तर 13 वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडचे वसाहतींवर आधी नावापुरतं वर्चस्व होतं, पण हळूहळू इंग्लंडने अमेरिकेवर वर्चस्व करून त्यांच्यावर जाचक बंधनं, कर लादायला सुरुवात केली. अमेरिकेच्या वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने जेव्हा या बंधनांना विरोध केला, त्यातूनच अमेरिकेने इंग्लंड विरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध पुकारलं. अमेरिकेची संयुक्त संस्थानं हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेल्या नवा देश या युद्धानंतर अस्तित्वात आला. फ्रेंच राज्यक्रांती ही फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समधल्या जनतेने राजेशाही आणि सरंजामशहाविरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेची सत्ता स्थापन केली. याच घटनेला आपण फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखतो. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला काय दिलं तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. तुम्हाला सांगायला एक गोष्ट आवडेल मला, की जी आपली संविधान आहे, जी आपली घटना आहे की नाही, त्यातल्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 गोष्टींचा आपण स्वीकार फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतला आहे. याच 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात खूप बदल झाले. बाष्पशक्तीवर म्हणजेच वाफेवर चालणाऱ्या यंत्राने उत्पादन, नवनवीन गोष्टी तयार केल्या जाऊ लागल्या. अगदी छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा आता मोठ्या कारखान्यांनी घेतली होती. आधी साध्या जहाजाची जागा आता आगबोटीने घेतली. आगगाडीचा पण शोध लागला. याच नवनवीन उद्योगधंद्यांच्या पद्धती, वाहतुकीची नवनवीन साधनांच्या शोधामुळे या काळाला आपण औद्योगिक क्रांती झाली असं म्हणतो. साधं सोपं लक्षात ठेवण्यासाठी काय करा, औद्योगिक क्रांती म्हणजे काय, उद्योगधंद्यांमध्ये जी क्रांती झाली तिला आपण औद्योगिक क्रांती झालं असं म्हणूयात. आता फ्रेंच राज्यक्रांती बघितली, औद्योगिक क्रांती बघितली आपण. औद्योगिक क्रांतीला सुरुवात कुठे झाली तर इंग्लंडमध्ये झाली. मग हळूहळू पाश्चात्य देशांमध्ये म्हणजेच पश्चिमेकडच्या देशांकडे ती पसरली. म्हणून तर इंग्लंडला काय म्हणतात, जगाचा कारखाना असं म्हणतात. भांडवलशाहीचा उदय कसा झाला आता हे पाहूयात आपण. मघाशी मी सांगितल्याप्रमाणे आशियातल्या नव्या देशांचा शोध लागला होता. नवनवीन सागरी मार्गांचा सुद्धा शोध लागला होता. त्यामुळे युरोपातले बरेचसे व्यापारी आता पूर्वेकडच्या म्हणजेच आशियातल्या देशांशी व्यापार करायला पुढे येऊ लागले होते. मग एकट्या व्यापाराला जहाजातून माल परदेशात पाठवणं आणि तिथून घेऊन येणं अगदी खर्चिक होतं आणि ते शक्य पण नव्हतं ना एकट्या व्यापाराला व्यापार करणं. मग काय झालं की खूप व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार एकत्र करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी कंपनी बनवली 4-5 व्यापाऱ्यांची मिळून, किंवा असं त्यांचं एक ठरलेलं असायचं मेंबरशिप. आणि जो त्या व्यापारातून फायदा होईल तो नफा त्यांनी वाटून घ्यायचं असं ठरवलं. ज्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट करणार, गुंतवणूक करणार, त्या प्रमाणात तो नफा वाटून घ्यायचा असं ठरलं. यालाच काय म्हणतात तर भाग भांडवल असं म्हणतात. ठीक आहे. आता अशा खूप व्यापारी कंपन्या झाल्या आणि पूर्वेकडच्या देशांशी त्यांनी व्यापार करून पैसा कमवण्यास सुरुवात केली. मग हा फायदा पाहून युरोपातल्या राजांनी अशा व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती दिल्या.
म्हणजेच कर वगैरे त्यांनी व्यापाऱ्यांवरती कमी लावले. का तर यामुळे असं होणार होतं, युरोपातले उद्योगधंद्यांमध्ये वाढ होणार होती, युरोपाची संपत्ती वाढणार होती, हा त्यातून फायदा होणार होता राजांचा. म्हणून त्यांनी लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती दिल्या. अशा प्रकारे युरोपातल्या देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आता वसाहतवाद ही एक कन्सेप्ट तुम्हाला दिली आहे, ती काय ते पाहूयात. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणं म्हणजे वसाहती स्थापन करणं होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणं म्हणजेच वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीमुळे साम्राज्यवाद उदयास आला. आता साम्राज्यवाद पण वसाहतवादासारखाच आहे. फक्त फरक काय तर विकसित देशाने अविकसित देशावर वर्चस्व स्थापन करून नवीन वसाहती स्थापन करणं म्हणजे साम्राज्यवाद होय. हा एक फक्त फरक आहे दोघांमध्ये. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात कसा साम्राज्यवाद झाला हे पाहूयात आपण. ब्रिटिश भारतात येण्याआधी आपला भारत देश खूप संपन्न समृद्ध देश होता आणि या देशात व्यापार करणं आणि पैसे कमवून श्रीमंत होणं असं युरोपातल्या प्रत्येक व्यापाऱ्याला वाटायचं. यासाठी म्हणजेच व्यापाराची मक्तेदारी मिळवण्यासाठी त्यांच्यात खूप स्पर्धा होत असे. इसवी सनाच्या 1600मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि त्यांनी आपल्या भारतातल्या जहांगीर बादशाहकडून वखार स्थापन करायची परवानगी मिळवली. वखार म्हणजे काय तर व्यापारी एका ठिकाणी स्वतःचा माल वस्तू साठवून ठेवतात म्हणजे किंवा ठेवतात असं गोडाऊनसारखं, त्याला आपण काय म्हणू शकतो वखार. आता या वखारी कुठे स्थापन करणार तर व्यापार कुठून करणार ते लोक युरोपातले व्यापारी समुद्रामार्गे भारतात येणार, मग किनाऱ्याच्या ठिकाणीच त्यांच्या वखारी स्थापन करणार ना, का तर त्यांना सोयीस्कर होण्यासाठी. त्या अशा वखारी त्यांच्या आपल्या भारतातल्या समुद्र किनाऱ्यावरती असायच्या, म्हणजे सुरत, कलकत्ता, मुंबई ही त्यांची वखारीची केंद्र होती. भारतात जेव्हा व्यापार इंग्रज आणि फ्रेंच, डच असे बरेच पाश्चात्य युरोपीय देश जेव्हा करत होते, पण इंग्रजांचे प्रतिस्पर्धी म्हणजे कोण होते तर फ्रेंच होते. या इंग्रजांमध्ये आणि फ्रेंचांमध्ये याच व्यापारी स्पर्धेमुळे 3 भारतात युद्ध झाली. ही युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांना हरवून त्यांचा पराभव केला. यानंतर भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात कोण बलवान युरोपीय स्पर्धकच उरला नाही. आता भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विस्तार हळूहळू होतच होता बरं का. आपला भारतातील बंगाल प्रांत हा तेव्हा खूप समृद्ध असा प्रदेश होता. इसवी सनाच्या 1756 साली सिराजउद्दौला हा बंगालचा नवाबपदी होता म्हणजेच राजा होता. बादशाहकडून मिळवलेल्या व्यापारी अधिकाऱ्यांचा इंग्रज गैरवापर करायचे व्यापारासाठी. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता, नवाब म्हणजे कोण तर सिराजउद्दौलाची परवानगी न घेता कलकत्ता येथे आपल्या वखारीभोवती एक मोठी तटबंदी उभी केली. तटबंदी म्हणजे काय, एक मोठी भिंत उभी केली. त्यामुळे काय झालं, सिराजउद्दौलाची परवानगी न घेता इंग्रजांनी हा मोठा डिसिजन घेतला होता ना भिंत बांधण्याचा. सिराजउद्दौला ऑब्वियसली राग येणार. मग सिराजउद्दौलाने काय केलं, इंग्रजांवरती चाल केली आणि कलकत्त्याची जी वखार होती ब्रिटिशांची ती मिळवली. या घटनेने आता ब्रिटिश अस्वस्थ झाले होते, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला होता. याचा बदला म्हणून आता इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह हा नावाचा होता, त्यांनी नवाबाच्या सेनापतीला म्हणजेच मीर जाफर याला नवाब पदाचं आमिष दाखवलं आणि त्याला स्वतःच्या बाजूनं वळवलं.
1757मध्ये जेव्हा प्लासी येथे नवाब सिराजउद्दौला आणि इंग्रज समोरासमोर आले, तेव्हा मीर जाफर या नवाबाच्या सेनापतीने लष्कराचं नेतृत्वच केलं नाही आणि लष्कर युद्धात उतरलंच नाही. त्यामुळे काय झालं, ब्रिटिशांचा विजय झाला आणि सिराजउद्दौला युद्ध न करताच हरला. त्याचा पराभव झाला. ठरल्याप्रमाणे ब्रिटिशांनी मीर जाफरला नवाबपद पण दिलं. हळूहळू ब्रिटिश काय करायचे, तर व्यापारी अयोग्यरित्या व्यापार करायचे ना. तर या अयोग्यरित्या व्यापाराला जेव्हा मीर जाफरने विरोध केला, तेव्हा ब्रिटिशांनी त्याला पदावर होता ते पद काढून घेतलं, म्हणजे नवाबपद काढून घेतलं आणि त्याच्या जावयाला म्हणजेच मीर कासिमला नवाब बनवलं. मग मीर कासिमने पण इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालताच विरोध केल्यामुळे ब्रिटिशांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपदी बसवलं. ब्रिटिश अयोग्यरित्या बेकायदेशीररित्या व्यापार चालू ठेवतच होते अख्ख्या भारतभर. तर कुणी ना कुणीतरी या ब्रिटिशांना आळा घातला पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे. यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध 1764मध्ये बक्सार बिहारमध्ये आहे, इथे युद्ध केलं आणि या लढाईत ब्रिटिश जिंकले आणि अलाहाबादचा तह करून ब्रिटिशांनी महसूल गोळा करण्याचा महत्त्वाचा अधिकार मिळवला. अशा पद्धतीने समृद्ध अशा बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. बंगाल काबीज केल्यानंतर आता ब्रिटिशांनी म्हैसूरवर सुद्धा वर्चस्व मिळवलं होतं. इंग्रजांना आता भारताच्या वायव्य भागातून आक्रमणाची भीती होती. भारताच्या वायव्येला असणाऱ्या अफगाणिस्तानातून आक्रमण होऊ नये म्हणून त्यांनी अफगाणिस्तानाकडे जाण्याचा मार्ग जो सिंधमधून जातो तो काबीज करायचा, तो जिंकून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण झाला. याच दरम्यान पंजाबमध्ये रणजित सिंह हा राजा होता आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याच्या अल्पवयीन मुलाला म्हणजे दलीप सिंहला गादीवर बसवून त्याची आई म्हणजेच राणी जिंदन कारभार पाहत होती. तिचा सरदारांवर फारसा अंकुश नव्हता. याचा फायदा इंग्रजांनी घेण्याचं ठरवलं आणि पंजाबवरती आक्रमण केलं आणि यातूनच शीख इंग्रज युद्ध झालं. यात ब्रिटिश जिंकले. इंग्रजांनी दलीप सिंहालाच गादीवर बसवलं. यानंतर ब्रिटिशांविरुद्ध शिखांनी मूलराजा या मुलतानच्या अधिकाऱ्याने इंग्रजांविरुद्ध बंड केलं. यात सुद्धा शीख पराभूत झाले आणि ब्रिटिशांचं पंजाबवरती वर्चस्व झालं. दुसरीकडे मराठी सत्ता भारतात प्रबळ होतीच, पण हळूहळू फंद फिकिरी करून ब्रिटिशांनी मराठ्यांचा देखील पराभव करून आपली सत्ता भारतात प्रबळ बलवान कशी बनवली याचा अभ्यास आपण इतिहासाच्या 3ऱ्या धड्यात करणार आहोत. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा.